नमस्कार मंडळी, आज आपण करतोय लाल भोपळ्याची भाजी. लाल भोपळ्यात एक पिवळा धमक भोपळा मिळतो आणि एक मिळतो असा थोडासा कच्चा पांढरट रंगाचा जो भोपळा असतो, हिरवट रंगाचा जो भोपळा असतो ना, त्याची भाजी अतिशय छान लागते. तुम्ही कधी केली नसेल ना, ती सुद्धा करून बघा. तर भोपळा आणल्यावर धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण चिरून घेतला आहे. इथे आपण लसूण, आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं, 2 चमचे खोबरं हे घालायचं आहे आणि याला मिक्सरला एक छानपैकी क्रश करून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. तेल गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी तडतडली की आपण घालून घ्यायचं आहे कढीपत्ता आणि त्यानंतर आपण केलेलं जे वाटण आहे किंवा जो मसाला केला आहे तो घालायचा. आता हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जोपर्यंत याला तेल सुटत नाही. ही भाजी ना त्यामध्ये थोडं लसूण, जिरं आणि मसाल्याचं प्रमाण जास्त घातलं की जास्त छान लागते. यामध्ये घालून घेतला आहे आपण हिंग, काळा मसाला, लाल तिखट, हळद आणि त्याचबरोबर घालून घेतली धना पावडर. आणि त्यानंतर आता हे पण मसाले व्यवस्थित परतायचे. त्यानंतर चिरलेल्या लाल भोपळ्याच्या फोडी घालायच्या आहे. आता तुम्ही बघताय माझ्या लाल भोपळ्याच्या फोडी जी आहे ना, त्याची मी पाट काढली नाही किंवा त्याची जी साल आहे ती काढली नाही. सालीबरोबरच जर लाल भोपळ्याची भाजी केली ना, ती चवीला छान लागते. आणि खूप जणांचं म्हणणं असं असतं की तो साल शिजते का, तर साल अगदी व्यवस्थित शिजते, त्यामुळे ती राहू द्यायची. त्यानंतर आपण घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घातलं, अगदी अर्धी वाटी. त्यानंतर मीठ घातलेलं आहे, अगदी थोडासा गूळ घालायचा आहे. गॅसची पॉवर मंद करायची आणि मस्तपैकी भाजी शिजू द्यायची आहे. तुम्हाला हवं असल्यास ही भाजी रश्श्याची पण करू शकतात, परंतु अशी सुकी भाजीसुद्धा खूप छान लागते. भाजी मस्त मंद गॅसवर शिजू द्यायची. सगळ्या शेवटी कोथिंबीर घालायची की मस्त अशी भाजी तयार. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.